संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील वेगवेगळ्या प्रकारचे लाभार्थी, सोबतच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेमधले जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजनेमधले लाभार्थी, म्हणजे जे या सर्व योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यापैकी फक्त आणि फक्त दिव्यांग बांधव जर सोडले तर इतर जेवढे काही सिनियर सिटीजन आहेत, विधवा माता भगिनी आहेत आणि वेगवेगळ्या रोगराईमधून जेवढे काही प्रकारामध्ये या योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी आहेत, त्या दिव्यांग माता भगिनी बांधव सोडून इतर जे सर्व काही लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्याकरिता काल आपण SAS महाआयटी डॉट या SA.MAHIT या ज्या पोर्टलवर जो मेसेज वाचला त्या मेसेजनुसार आज रात्री 9 वाजेपर्यंत वितरण प्रक्रियेकरिता पोर्टल बंद राहणार आहे आणि त्यानुसार जे नेहमीप्रमाणे आहे जर महिन्याला आपल्याला असते त्यानुसारच फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवाकरिता बातमी, गोड बातमी नाही, दिलासादायक बातमी नाही, बाकी जेवढे काही वृद्ध मंडळी आहे किंवा विधवा माता भगिनी आहेत आणि इतर वेगवेगळ्या प्रकारामधले जे या योजनेमधले लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांकरिता काही अडचण नाही आहे. त्या सर्व लाभार्थ्यांचे त्यांच्या हक्काचे जे अनुदान आहे ते येत्या 2-3 दिवसामध्ये त्याच्या आधार संलग्न खात्यावर जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल. आणि या संदर्भात आपण जवळपास 2 व्हिडिओ या अगोदरच बनवले होते, ज्यामध्ये मी कालचा एक व्हिडिओ होता आणि त्याच्या अगोदरचे 4 दिवस अगोदरचा एक व्हिडिओ होता, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जवळपास म्हणजे 15, 16 आणि 17 म्हणजे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 14 एप्रिलच्या नंतर तुमच्या आधार संलग्न खात्यावर तुमच्या हक्काचे अनुदानाचं वितरण सुरू होऊन जाईल. आता मेसेज आलेला आहे, आजचा दिवस तो घेणार आहे. आता आजचा दिवस झाल्याच्या नंतर जवळपास 10 आणि 11 आणि 12 हे 3 दिवस आहेत. या 3 दिवसातच वितरण होते की 13 तारखेच्या 14 एप्रिलच्या नंतर वितरण सुरू होते, हे पाहण्यासारखं आहे. मी तुम्हाला 15 तारीख दिलेली होती, परंतु आता हा झाला इतर लाभार्थ्यांचा विषय. आता फक्त विषय राहिला तो म्हणजे महत्त्वाचा, म्हणजे दिव्यांग बांधव ज्यांना 2,500 रुपये त्यांच्या हक्काचं अनुदान त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होत असते काही महिन्यापासून, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपासून जे सुरू झालेले आहे आता. पण आपण अपडेट घेतच राहतो नेहमी. तुम्ही सुद्धा पाहतच आहात की दिव्यांग सक्षमीकरण जे पोर्टल आहे त्यावर नोंदणी सुरू आहे. खूप म्हणजे स्पीड देणे सुरू आहे त्या गोष्टीला. तुम्ही जर तुमच्या मोबाईलवरून केली तरी सुद्धा हरकत नाही, तहसील कार्यालयामध्ये देऊन त्यांच्या मार्फत झाली तरी सुद्धा हरकत नाही, CSC सेंटरवर जाऊन त्यांच्याकडून करून घेतली तरी सुद्धा हरकत नाही. परंतु ही प्रोसेस चालू आहे, सोबतच छाननी सुद्धा सुरू आहे, पडताळणी सुरू आहे. UDID कार्डची तुमची KYC, त्याच्या व्यतिरिक्त जो आता मागं एक निर्देश पारित करण्यात आलेला होता त्यानुसार त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे टेम्परवारी आहेत त्यांचा लाभ सध्या स्थितीमध्ये बंद होणार आहेत आणि इथून पुढे या ज्या योजना आहेत या योजनांमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना लाभ घ्यावाचा आहे त्यांना सुद्धा टेम्परवारी असलेल्यांना लाभ मिळणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळेच हा जो मधातला वेळ असणार आहे, दिव्यांग बांधवांना काही वेळ थांबवायची जी गरज पडणार आहे ती या वेगवेगळ्या कारणामुळे थांबावी लागणार आहे. आणि त्या संदर्भात काय अपडेट येते हे सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सकाळपासून DBT वाल्यांशी संपर्क झाल्याच्या नंतर असं कळत आहे की उद्या परवाकडे जे काही वितरण सुरू होईल त्या वितरणामध्ये दिव्यांग बांधवांचं वितरण होणार नाहीये. फक्त आणि फक्त दिव्यांग बांधव सोडून इतर जेवढे काही या योजनेचे वेगवेगळ्या योजनेमधले जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचं अनुदान वितरण होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल. परंतु दिव्यांग बांधवांना थोडा वेळ लागेल किंवा थोडा म्हणल्यापेक्षा कदाचित थोडा जास्तही वेळ लागू शकतो किंवा त्या संदर्भात कशी अपडेट मिळते ते त्यांनी आज तरी कळवलेलं नाही. त्यांनी फक्त आज एवढं कळवलेलं आहे की तुमचे जे दिव्यांग बांधव आहेत यांना वितरण या सर्व बांधवांसोबत होणार नाहीये. यांच्या वितरणामध्ये आणि दिव्यांग बांधवांच्या वितरणामध्ये बराच म्हणजे वेळ राहणार आहे, तफावत राहणार आहे. त्याकरिता तुम्हाला बराचसा वेळ लागू शकतो असं या सर्वांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ही अपडेट होती. त्यामुळे उद्या काय होईल, उद्या असो की 2 दिवसाच्या अंतराने जेव्हा कधी हे वितरण सुरू होईल तेव्हा काही बांधवांना वितरण सुरू झालेलं दिसेल किंवा जवळपास 100% सर्व दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचं अनुदान जमा होताना दिसणार नाही. त्यामुळे वेगवेगळे प्रश्नचिन्ह त्यांच्या मनामध्ये निर्माण होतील. आमचं तर सर्व बरोबर आहे, मागच्या महिन्यापर्यंत आम्हाला आलेले आहे. आता काही जणांना असं झालेलं आहे की 25 ते 30 ते 35% लाभार्थ्यांना दिव्यांग बांधवांना मागच्या महिन्यामध्ये मार्च सुद्धा आलेले नाहीये. त्यामुळे आता मार्च सुद्धा आले नाही, आमचे एप्रिलचे सुद्धा आले नाही. मग ते अजून पॅनिक होतील, अजून विचारात पडतील, गोंधळून जातील की मग आमचे बंदच झाले का, मग आता आम्ही कसं करा, आमचं तर सर्व बरोबर आहे, आमचं UDID कार्ड सुद्धा नवीन आहे, KYC झालेली आहे, परमानंट आहे, तरी सुद्धा आम्हाला पैसे का नाही आले. ते त्यांचा तालुका, त्यांचा जिल्हा विचारतील. फक्त एकच प्रयत्न करा की तुम्हाला कोणाला जर आले, भलेही हा व्हिडिओ आज मिळाला तरी हरकत नाही,
पण उद्या परवाकडे जेव्हा वितरण चालू होईल, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं असेल, विधवा माता भगिनींचं असेल, किंवा काही 5, 10, 15, 25% दिव्यांग बांधवांना सुद्धा जर सुरू झालं, होणार तर नाहीच, पण सुरू झालं तरी सुद्धा ज्यांना सुरू झालं ते सर्व दिव्यांग बांधवांनी तुमच्या तालुका, जिल्ह्याचं नाव आणि तुम्हाला आलेली रक्कम सांगायची आहे. आणि ज्यांना मागच्या मार्च महिन्याचं नव्हतं आलेलं, त्यांना जर एका महिन्याचं आलं किंवा दोन्ही महिन्याचं आलं तर त्यांनी सुद्धा सांगायचं, किंवा दिव्यांग बांधवांना कोणत्याच महिन्याचं आलेलं नाही तर हा व्हिडिओ आज पाहिला तरी सुद्धा, किंवा परत 2 दिवसाने ज्यावेळेस इतर बांधवांना, लाभार्थ्यांना त्यांचं वितरण सुरू होईल आणि तुमचं वितरण झालेलं दिसेल किंवा दिसणार नाही तुम्हाला, त्यावेळेस सुद्धा तुम्ही या व्हिडिओवर, या चॅनलवर येऊन कमेंट करा. मी तुमच्या कमेंटला प्रतिक्रिया देण्याचा, उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, माहिती गोळा करेल. येत्या 2 दिवसामध्ये परत अपडेट काय मिळते ते पाहिल आणि त्यानुसार तुमच्यापर्यंत नवीन काय अपडेट, काय कारणं आहेत किंवा किती वेळ लागू शकते, या सर्व गोष्टींची माहिती, अपडेट जमा करून घेऊन परत व्हिडिओच्या माध्यमातून असो किंवा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून असो मी सर्व तुमच्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर मित्र, आशा करतो दिव्यांग बांधवांच्या वितरणाकरिता उशीर लागेल या संदर्भातली जी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती ती आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर ती नक्कीच तुमच्याकरिता भलेही गोड नसली परंतु दिलासादायक तर राहील. तुम्हाला एक धीर देईल, आधार देईल की नाही बा चला ठीक आहे, आमचे पैसे सध्या येणार नाही, आमचे पैसे यायला वेळ लागेल, प्रोसेस सुरू आहे, पोर्टलवर नोंदणी सुरू आहे, पडताळणी सुरू आहे, त्यामुळे तुम्ही थोडासा दम धरू शकता किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. याकरिता हा व्हिडिओ होता मित्रांनो. तर मित्र, भेटूया या व्हिडिओमध्ये, तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, अपडेट सोबत आणि वेळ प्रसंगी जर मिळाली तर खरोखरच अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.